कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही केवळ एक तिथी नाही, तर भगवान विष्णू आणि महादेव यांचं पवित्र मिलन आहे. यालाच म्हणतात वैकुंठ चतुर्दशी, जिथे भगवान विष्णू आणि महादेव एकमेकांना सृष्टीचा कारभार सुपूर्द करतात. पौराणिक मान्यतेनुसार चातुर्मासात भगवान विष्णू क्षीरसागरात विश्रामासाठी जातात. त्या काळात सृष्टीचं संचालन भगवान शंकर करतात आणि या वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री महादेव पुन्हा ती सत्ता श्री विष्णूंना अर्पण करतात. ही रात्र म्हणजे सृष्टीचा पुनरारंभ. शिव आणि विष्णू या दोघांचं अद्वैत स्मरण. स्कंद, पद्म आणि विष्णू धर्मोत्तर पुराणात याला हरिहर मिलन असं म्हटलं जातं. वैकुंठ चतुर्दशी म्हणजे केवळ व्रत नव्हे, तर शैव आणि वैष्णव परंपरेच्या एकतेचं परम प्रतीक. या दिवशी विष्णूला बेल वाहिला जातो आणि शिवाला तुळस अर्पण केली जाते. भक्तीच्या दोन वाटा, पण ध्येय एकच, ईश्वराच्या अखंड एकत्वाचं दर्शन. नाशिकच्या पंचवटीत या दिवशी कपालेश्वर आणि सुंदर नारायण मंदिरामध्ये भक्तीचा महासागर जमतो. वैकुंठ चतुर्दशी म्हणजे ईश्वराच्या दोन रूपांचं एकत्व, शिवत्व आणि वैकुंठत्व यांचं मिलन. ही ती रात्र आहे जिथे वैराग्याचं मौन आणि भक्तीचा गजर एकत्र गुंफला जातो.